माझं म्हणणं आहे तुम्ही ज्याची बुकिंग करता ना तुम्ही हा विचार करता का जो रस्त्यावर तुम्ही घेतलाय पेटी पैसे आहे का तुम्ही रस्त्याचा प्रश्न मिटवलेला आहे का तुम्ही या म्हणले पैसे एवढे पैसे देता फ्लॅट बुक करता बरोबर का नाही एवढ्या चांगल्या रेटनी फ्लॅट घेता म्हणून हे घेत असताना पाणी स्वच्छ पाणी आहे का येणाऱ्या सुविधा आहेत का ते तुम्ही विचारता का? पुणे जिल्ह्यातल्या नांदे या गावामध्ये सध्या आपण आहोत। याच नांदे गावातून काही अंतरावर आपण पाहिलं की 3 दिवसापूर्वी माळुगे बालेवाडी येथे लहान मुलाचा रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून घसरून मृत्यू झालेला होता। आता नेमकं या नांदे गावापासून आपण बालेवाडीपर्यंत जाणार आहोत आणि नेमका हा रस्ता कसा आहे, रस्त्यावर आपल्याला काय काय दिसून येत आहे, हे सगळं आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। तर चला आपण जाऊया या रस्त्यावरून की या रस्त्यावर तुम्हाला नेमकं काय काय दिसणार आहे आणि का या ठिकाणी अपघात होतात हे आज LS मराठी तुम्हाला दाखवणार आहेत। नांदेपासून आपण हा प्रवास सुरू करतोय। सुरुवातीलाच आपल्याला हे नजरेस पडलेले आहेत सिमेंट मिक्सर, मोठमोठे सिमेंट मिक्सर। रस्ता जर आपण पाहिला तर एकदम अरुंद रस्ता, मात्र याच अरुंद रस्त्यावरून सातत्याने या सिमेंट मिक्सरची वाहतूक आहे ती सुद्धा होताना दिसते आणि त्यामुळे कुठेतरी अपघाताला निमंत्रण या सिमेंट मिक्सरची जी वाहनं आहेत ती सुद्धा देताना दिसून येत आहेत। या भागामध्ये संपूर्ण नांदे गावचा हा परिसर आणि या परिसराला लागून काही अंतरावर मोठमोठे सिमेंट मिक्सरचे प्लांट आहेत ते सुद्धा आहेत, ज्या ठिकाणी जे खडी आहेत त्या तयार केल्या जातात ते प्लांट मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे। त्यामुळे रोज अशा पद्धतीची डंपरची वाहतूक किंवा सिमेंट मिक्सर हे आपल्याला सातत्याने या ठिकाणावरून दिसून येत आहेत। खरं तर हा रस्ता अतिशय अरुंद आहे, रस्त्यावर खड्डे हे सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत आणि अशा पद्धतीने हे सिमेंट मिक्सर हे सुद्धा आपल्याला नजरेस पडत आहेत। गावाकडचा हा काहीसा परिसर आहे, पण तरी सुद्धा आपण पाहतोय की मोठी वर्दळ या ठिकाणी आपल्याला सुरू असलेली दिसून येत आहे। दोन्ही बाजूनं 24 तास या ठिकाणी अशा पद्धतीने हे जे सिमेंट मिक्सर आहेत त्यांची वाहतूक सुरू असताना दिसून येत आहे। त्यामुळे इथल्या ग्रामस्थांना सुद्धा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, कारण की रस्ते सुद्धा व्यवस्थित नाही आहेत आणि दुसरीकडे दोन्ही बाजूनं होणारी अशा पद्धतीची जड वाहनांची वाहतूक ही सुद्धा कुठेतरी अपघाताला निमंत्रण देणारे आहे। समोरची ही दृश्य आपण पाहिलं की या ठिकाणी रस्ता जो आहे तो व्यवस्थित नाही आहे, खड्डे आहेत, त्यामुळे वाहनं कशा पद्धतीने यावरून जात आहेत हे सुद्धा आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळते। आजूबाजूला मोठमोठी वाहनं ही सुद्धा पार्क केली जात आहेत, JCB असो किंवा पोकलँड असो ही सुद्धा दिसतात आणि त्याचबरोबर PMPML ची वाहतूक ही सुद्धा या मार्गावरून सुरू आहे। मोठ्या प्रमाणात मिक्सर प्लांट असल्यामुळे जी धूळ आहे, धुळीचं साम्राज्य हे सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे, ज्याचा परिणाम इथल्या पिकांवर सुद्धा होते, म्हणजे ऊस असेल किंवा भात या शेतीवर सुद्धा होताना दिसून येतं। आणि आता आपण या मार्गावर चाललोय, आता इथून सिमेंटचा रस्ता चालू झालेला आहे, त्यामुळे आपला मार्ग किंवा आपला प्रवास हा व्यवस्थित होईल अशी आशा आपल्याला आहे। पण हा प्रवास करत असताना बाजूच्या उजव्या बाजूला आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जी वाहतूक या मिक्सरची जी वाहनं आहेत ती यावरून जातात, तिथून मिक्सर मोठ्या सिमेंट आहे किंवा राडारोडा आहे तो मोठ्या प्रमाणात सांडलेला पाहायला मिळते आणि एका बाजूला पूर्णपणे आपल्याला हे सिमेंट ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा दिसून येत आहे, ज्यामुळं वाहनं ही निसटून जातात किंवा वाहनं सुद्धा स्लिप होतात। अशा पद्धतीचे मोठमोठे प्लांट आहेत ते या संपूर्ण रस्त्याच्या बाजूला नजरेस मिळतात आणि पूर्णपणे हा रस्ता आहे तो या सिमेंटनी भरून गेलेला आहे हे सुद्धा आपल्याला दिसते। म्हणजे डावी बाजू असो किंवा उजवी बाजू असो या दोन्ही बाजूला अशा पद्धतीने हे सिमेंटचे प्लांट आपल्याला कॉन्क्रीट ज्याला आपण म्हणतो ते दिसून येत आहे आणि त्यामुळे हा रस्ता जो आहे तो मोठ्या प्रमाणात रस्त्यावर राडारोडा आहे तो सुद्धा टाकला जातोय। चिखल मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे ज्यावेळेस मुसळधार पाऊस पडतो त्यावेळेस अशा पद्धतीचा हा राडारोडा आपल्याला दिसतोय। चिखल मोठ्या प्रमाणात झालेला आहे, त्यामुळे दुचाकी चालक जे आहेत त्यांना या ठिकाणावरून मोठी कसरत जाताना करावी लागते, कारण की एखादं वाहन घसरून पडलं तर दुचाकी चालकांना सुद्धा याचा अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता आपण पाहतोय की ही रहदारीची सगळी वर्दळ आपल्याला पाहायला मिळते। दुचाकी चालकांना जीव मुठीत घालून या ठिकाणावरून जावं लागतं आणि रस्ता कशा पद्धतीने झालेला आहे, सिमेंटचा रस्ता आहे पण त्याच्यावर चिखल आणि सिमेंट हे दोन्हीही आपल्याला दिसून येत आहे, त्यामुळे रस्ते हे अतिशय निसरडे हे सुद्धा झालेले आहेत। ठिकठिकाणी आपल्याला अनेक मिक्सरचे प्लांट हे सुद्धा या ठिकाणी
दिसून येत आहे. अगदी रस्त्याला लागूनच हे मिक्सरचे प्लांट उभे केलेले आहेत आणि ज्यामुळे त्याचा परिणाम आहे तो रस्त्यावर आपल्याला दिसून येते. आता समोरची दृश्य आपण पाहतोय की सिमेंटचा रस्ता असून सुद्धा कशा पद्धतीने मोठमोठे खड्डे आहेत ते या ठिकाणावर दिसून आपल्याला येतात. याचं एक कारण असं आहे की सिमेंटचा रस्ता असला तरी या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात जी जड वाहनांची वाहतूक होतीये, त्यामुळे या रस्त्यांचा जो दर्जा आहे तो सुद्धा कमी झालेला आहे किंवा रस्ते आहेत ते अशा पद्धतीने खराब होताना दिसतात, कारण की जड वाहनांची वाहतूक सातत्याने या मार्गावरून होती आणि त्यामुळे अशा पद्धतीने अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे. अजून पाहतोय रस्ता निसरडा आपल्याला दिसून येत आहे. दुचाकी चालक कधीही या वाटेवरून जाताना घसरू शकतात आणि एखादी दुर्दैवी घटना आहे ती सुद्धा घडू शकते. मुळामध्ये हा सिमेंटचा रस्ता आहे, पण आता आपल्याला हा रस्ता कशा पद्धतीचा आहे हे ओळखता येत नाहीये. इतकी घाण या रस्त्यावर आहे आणि सातत्याने जड वाहनांची वाहतूक आपल्याला या मार्गावरून होताना पाहायला मिळून येत आहे. आता ही जी हद्द आहे ती पीएमआरडीए किंवा पुणे महानगरपालिका आणि पुणे जिल्हा परिषद यांची असू शकते, पण त्यांनी हे मिक्सर प्लांट उभे करताना यांना योग्य पद्धतीची परवानगी दिलेली आहे का किंवा त्यांनी परवानगी घेतलेली आहे का, असे सुद्धा सवाल आहेत ते उपस्थित होतात. कारण की याच मिक्सर प्लांटच्या परिसरामध्ये रहिवासी वस्ती सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आता हा रस्ता जर आपण पाहिला तर एका बाजूला सिमेंटचा रस्ता पूर्ण झालेला आहे, पण दुसऱ्या बाजूचा जो रस्ता आपण ज्या मार्गाने जाणार आहोत तो रस्ता मात्र पूर्ण झालेला नाही आणि कशा पद्धतीचा हा रस्ता रखडलेला आहे हे आपल्याला या दृश्यांमधून दिसून येत आहे. समोरच मोठा खड्डा आहे तो सुद्धा आहे, म्हणजे रात्रीच्या वेळेस इथं कुठेही लाईट्स नाहीये किंवा कुठेही दिसून येईल रात्रीच्या वेळेस प्रवास करताना ही परिस्थिती नाही. आणि त्यामुळे जर एखादाही दुचाकी चालक किंवा अनोळखी वाहन चालक यावरून जात असेल तर त्याला हा रस्ता दिसून येणार नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा अपघाताला निमंत्रण देणारा हा स्पॉट, ज्याला आपण हॉटस्पॉट म्हणू शकतो, तो आपल्याला या रस्त्यावर दिसून आलेला आहे. आणि त्यामुळे खरं तर प्रशासनाने या रस्त्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. हा एक रस्ता नाहीये तर असे अनेक रस्ते आहेत जे पुणे शहराच्या चारही बाजूला पुणे ग्रामीण भागातही आपल्याला दिसून येत आहेत. समोर आपण पाहतोय की मोठमोठे बिल्डिंग टॉवर्स आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्या स्मार्ट सिटी शहरामध्ये प्रवास करतोय, पण या स्मार्ट सिटीची काय अवस्था झालेली आहे ते आपल्याला या ठिकाणावरून दिसून येत आहेत. सातत्याने होणारे या डंपरचे किंवा जड वाहनांची वाहतूक ही अपघाताला निमंत्रण देणारी या ठिकाणी आहे. कुठेही या ठिकाणी वाहतूक पोलीस असतील किंवा नियोजन करणारे अधिकारी असतील हे आपल्याला दिसून येत नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीने जीवघेणा प्रवास हा दुचाकी चालकांना या ठिकाणावरून करावा लागतो. आणि खरं तर या ग्रामस्थांचं आणि या नागरिकांचं दुर्दैवी आहे, ज्यांनी लाखो रुपये खर्चून या ठिकाणी घर घेतलेलं आहे, फ्लॅट घेतलेले आहेत, त्यांना मात्र ज्या बेसिक सुविधा हव्या आहेत त्या मात्र इथं मिळताना दिसून येत नाहीये. मोठमोठे टॉवर हे उभे केले जात आहेत. बिल्डरकडून नागरिकांना हे फ्लॅट खरेदी करताना कोट्यावधी रुपये घेतले जात आहेत, पण त्यांना जे रस्ते हवे आहेत, उत्तम दर्जाचे रस्ते आहेत, ते मात्र देताना इथं दिसून येत नाही. आणि त्यामुळे याच जीवघेण्या रस्त्यांवरून या नागरिकांना आपल्या घरी जावं लागते आणि कोट्यावधी रुपये खर्चून हे जे घेतलेले फ्लॅट आहेत या फ्लॅटमध्ये राहावं लागते. खरं तर मोठमोठे टॉवर आपल्याला दिसून येत आहेत, पण याच टॉवरला लागून असलेल्या रस्त्याची अवस्था काय आहे ती आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसून येत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने आता ही जी हद्द आहे ती पुणे महानगरपालिकेची आहे, त्यामुळे पुणे महानगरपालिकेने सुद्धा याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. ज्यावेळेस अशा पद्धतीने बिल्डरकडून मोठमोठे टॉवर उभारले जातात त्यावेळेस ही सगळी काळजी किंवा या सगळ्या सोयी सुविधा दिल्या जात आहेत का नाही याची सुद्धा माहिती खरं तर महानगरपालिकेने घेतली पाहिजे. आताही आपण पाहतो की रस्त्याची काय अवस्था आहे, पुन्हा खड्डे आहेत ते आपल्याला या मार्गावर दिसून आलेले आहेत. दुचाकी चालक कशा पद्धतीने वाट काढत निघालेले आहेत हे सुद्धा दिसून येत आहे. अशी अवस्था ही पुण्यातल्या रस्त्यांची झालेली आहे. कोट्यावधी रुपये खर्चून महानगरपालिका रस्त्यांची डागडुजी दरवर्षी पावसाळ्याच्या आधी करत असते, पण आता पावसाळा संपत आलेला आहे तरी सुद्धा रस्त्यांची बिकट अशी अवस्था दिसून येत आहे. महानगरपालिका म्हणते की पुणे शहरामध्ये फक्त 54 खड्डे आहेत, मात्र याच रस्त्यावर ज्यावेळेस आपण प्रवास सुरू केला त्यावेळेस आपल्याला 54 पेक्षा अधिक खड्डे दिसून आलेले आहेत. त्यामुळे हे फक्त कागदोपत्री 54 खड्डे असले तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती काय आहे हे स्वतः पुण्याचे महापौर आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त
यांनी अशा रस्त्यांवरून प्रवास केला पाहिजे आणि त्यानंतर त्यांना हे खरं तर निदर्शनास येईल आणि त्यामुळे ग्रामस्थ किंवा नागरिक सातत्याने जी मागणी करत असतात की त्यांना ज्या सुविधा हव्या आहेत त्या दिसून येत नाही आहेत, त्याचंच चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येते. पुन्हा एकदा आपण डाव्या बाजूला पाहिलं तर भले मोठे टॉवर बिल्डिंग आपल्याला दिसून येत आहेत. कोट्यावधी रुपये खर्चून आपण या ठिकाणी पाहतोय. म्हणजे आता इथं 2 and 3 BHK फ्लॅटची किंमत पाहिली तर जवळपास 91 लाखांच्या पुढं आहे. म्हणजे जवळपास तो फ्लॅट कोट्यावधी रुपयांचा आहे. पण दुसरीकडे ही रस्त्याची अवस्था पाहतोय कशा पद्धतीने, म्हणजे गावातला रस्ता सुद्धा अगदी योग्य आणि स्वच्छ पद्धतीचा असतो, पण या रस्त्याची अवस्था आपण पाहिली तर कुठल्या शहरात आपण राहतोय आणि आपण काय करतोय असा प्रश्न खरं तर महानगरपालिकेला पडू शकतो. आणि पूर्णपणे धूळ आणि चिखलाचं साम्राज्य आहे ते या रस्त्यावर आहे. इथं डाव्या बाजूला पाहतोय की मोठमोठे चिखलाचे साम्राज्य आपल्याला या ठिकाणावरून दिसून येत आहे. त्यामुळे पावसाळा जर मोठ्या प्रमाणात झाला तर पुन्हा एकदा या ठिकाणी चिखल राडारोडा हा दिसून येणार आहे. त्यामुळे खरं तर याची डागडोजी करणं महानगरपालिकेचं काम आहे, पण ते होताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा पुढे आपण आता जात असताना हे मोठमोठे टॉवर आपल्याला निदर्शनास पडतात, जे नुकतेच आता तयार होत आहेत आणि कोट्यावधी रुपयांची किंमत एका फ्लॅटची या ठिकाणी आहे. पण याच फ्लॅटला किंवा या संपूर्ण सोसायटीला लागून रस्ते कशा पद्धतीने तयार केलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणावरून दिसून येत आहे. आणि साधारण 2 किलोमीटरचं अंतर आता आपण पार केलेलं आहे. पण या 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये रस्त्याची काय परिस्थिती आहे हे आज आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. पुणे शहरामध्ये त्याचबरोबर उपनगरांमध्ये अशी अनेक रस्ते आहेत, अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे अशा पद्धतीने रस्त्यावरच भाजी मंडई असेल किंवा मग इतर आस्थापना असतील त्यासुद्धा आपल्याला दिसून येतात, ज्या अपघाताला निमंत्रण देणारे आहेत. कारण की जेवढं रस्त्यांवर अतिक्रमण होतं तेवढी जास्त वाहतूक कोंडी आपल्याला अनेक ठिकाणावर दिसून येते आणि त्यामुळे अतिक्रमण सुद्धा महानगरपालिकेने हटवलं पाहिजे आणि या रस्त्यांना मोकळा श्वास घेऊ दिला पाहिजे. रस्त्यांचा दर्जा हा सुद्धा चांगला पाहिजे, मात्र तो आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही आणि त्यामुळे सातत्याने अपघातांची संख्या आणि खराब रस्ते हे सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. आता महानगरपालिका करत असलेल्या या रस्त्यांची डागडुजी आणि या रस्त्यांचा डागडुजी केल्यानंतरचा जो दर्जा आहे तो सुद्धा किती निकृष्ट दर्जाचा आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणावरून दिसून येते. कारण की समोर जर आपण पाहिलं तर पूर्णपणे अनबॅलेन्सिंग, म्हणजे ज्याला एका स्तरावर रस्ता आहे तोच आपल्याला दिसून येत नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला धोकादायक रस्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणावर दिसून येत आहे. आणि त्यामुळेच खरं तर महानगरपालिकेने प्रशासनाने याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे, पण ते पाहत नाही आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी सातत्याने पुण्यात अपघात घडत आहेत. आणि याच ठिकाणी आत्ता आपण जिथं आलेलो आहोत तिथेच 3 ते 4 दिवसापूर्वी एक अपघात झालेला आहे, ज्या अपघातामध्ये एका लहान मुलाला सुद्धा आपला जीव आहे तो सुद्धा गमवावा लागलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे रस्ते दुरुस्त होणे गरजेचं आहे. त्यामुळे महानगरपालिका आता तरी जागेवर येणार का आणि हे रस्ते खरं तर आपल्याला जे दिसून येत आहेत या रस्त्यांचा दर्जा सुधारणार आहे का नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. महानगरपालिकेला खरं तर आपलंही आव्हान आहे की अशा पद्धतीने जे निकृष्ट पद्धतीचे दर्जे महानगरपालिकेने बनवलेले आहेत ते चांगल्या दर्जाचे त्यांनी बनवले पाहिजेत, जेणेकरून अपघात आहेत ते पुणे शहरामध्ये होणार नाही आहेत. आणि काय रस्त्यांची नेमकी परिस्थिती आहे ती आज आम्ही LS मराठीच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेली आहे. त्यामुळे मतदारांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे. जाब हा महानगरपालिकेला आणि इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना आहे तो सुद्धा विचारला पाहिजे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे.